लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात भव्य निदर्शने व निषेध। भीम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे शासनास निवेदन। नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या भारतीय संसदेत संबोधित करताना भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी शब्दात आंबेडकर 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 भारताच्या भाग्य विधात्यांचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला। त्यांच्या या कृतीविरोधात पुसद येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे भीम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं भव्य धिक्कार, निषेध निदर्शने करण्यात आली। तसेच त्यांच्या राजीनाम्याची व समस्त समाज बांधवांची माफीची मागणी करण्यात आली। सदर मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार गणेश कदम यांना देण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, भीम टायगर सेनेचे किशोरदादा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, युवा कार्यकर्ता सनी पाईकराव, विशाल डाके, मधुकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे, मधुर खिलारे, अमोल खंदारे, प्रभाकर खंदारे, विद्याताई नरवाडे, सोनिया कांबळे, शोभा खंदारे, जनाताई भगत, सीमाताई आसोले, विमल कांबळे, स्मिता बलखंडे, निर्मला दुथडे इत्यादी महिला कार्यकर्त्या सह असंख्य बौद्ध बांधव, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नागभूमीचा निनाद, चालकाची तहान, सांग कुठे वजा करू मी, झोपडीतील दिवा, माझ्या हृदयाचं स्पंदन, माझं अस्तित्व, माझं जगणं, माझं मरण, वामनदादाची गोड गाणी, साऱ्यावरील मोठ, माझी लेखणी, माझे हे गीत, सांग कुठे वजा करू मी, आंबेडकर। अरे बिछवाले बोलो, अरे बिछवाले बोलो, अरे बोलो, अरे बोलो, अरे जोर से बोलो, अरे ताकत से बोलो, अरे संगठित होके बोलो, अरे एकदम से बोलो, अरे बंधुओं से बोलो, अरे समता से बोलो, अरे बोलो, अरे बोलो, अरे भीमपुत्र बोलो, अरे भीमपुत्र बोलो, अरे रमाई का लाल बोलो, अरे बोलो, अरे बोलो, अरे जोर से बोलो, अरे ताकत से बोलो, एक साहेब, एक साहेब, एक साहेब, बाबासाहेबांनी रस्ता दिला, बाबासाहेबांनी रस्ता दिला, खंडतेचा शिल्पकार, दबलेल्यांचा आवाज, वाडी तांड्यावरील हुंकार, नागभूमीचा निनाद, चालकाची तहान, सांग कुठे वजा करू मी, झोपडीतील दिवा, माझ्या हृदयाचं स्पंदन, माझं अस्तित्व, माझं जगणं, माझं मरण, वामनदादाची गोड गाणी, साऱ्यावरील मोठ, माझी लेखणी, माझे हे गीत, सांग कुठे वजा करू मी, आंबेडकर, 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 रिक्षावाला, अरे पोलीस वाला, मास्तर होते, आम्ही आहोत, तुम्ही आहात, आम्ही सगळे, तुम्ही आहात, आंबेडकर, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आंबेडकर, 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 आपल्याला संघर्ष करायचा आहे।
आणि संघर्ष करायसाठी आपल्याला बाबासाहेबांसारखं लढा लागल, सत्याग्रह करायला लागल, तेव्हा आपल्याला क्रांती घडवून शांतीच्या मार्गावर जाणारे आहोत आपण. आता 1 जानेवारीला भीमा कोरेगाव दिवस येत आहे, तेव्हा आपली संघटना आणि आपली क्रांती या पूर्ण भारत देशाला, या महाराष्ट्राला आणि या छोट्या तहसील तालुक्याला पुसरला दाखवायची आहे की आपल्यावर हे लोक का बरं अत्याचार करतात. हे जे लोक प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि डॉक्टर, वकील, मास्तर हे आपले लोक आहेत, पण हे संघटित नाही, हे सत्याग्रह नाही, याच्यापाशी भरपूर द्रव्य आहे, पण हे बाबासाहेबांचं मिशन चालू शकत नाही. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जे आपण रोजगार लोक करणारे आहोत, जे आपण कमीत कमी न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 2-3 दिवसाआधी आपल्या संसदेमध्ये जो तडीपार गुंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे घाणेरडं वक्तव्य केलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांबद्दल विसंगत बोलत राहाल तोपर्यंत आम्ही रोडवर उभं राहू. ही आमची तर सुरुवात आहे. आणखी भविष्यात आम्ही खूप मोठं आंदोलन छेडूया. याची शासनाने दखल घ्यावी. जय भीम. मित्रो, आपल्या भारतामध्ये जो की मंत्री, जे गृहमंत्री असा कुरळला, हा कुरळला ज्या बाबासाहेबांनी आपला सर्वत्व त्या संविधानाच्या मार्फत या भारत देशाला दान दिलं, अशा दानवीराबद्दल तो गृहमंत्री अपशब्द बोलतो. अशा या गृहमंत्र्याचा आम्हाला या सरकारने राजीनामा घ्यावा व जसा गुरळ ओरळला तसेच त्यानं माफी बी मागावी. नाही मागितली तर आम्ही तर आत्ता फक्त निवेदन देऊन थांबलो. निवेदन देऊन थांबणार नाही, कारण हे जन आंदोलन आम्ही छेडीन इतका इशारा देतो. थांबतो. जय भीम. क्रांतिकारी जय भीम. देशाचे गृहमंत्री यांनी काल काही दिवसा अगोदर संसदमध्ये संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून जे संसदेमध्ये त्यांनी आंबेडकर हे जे फॅशन चालू आहे, त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला आतापर्यंत देव मिळाला असता, असं जे वक्तव्य केलं त्या अमित शहाला मी सांगू इच्छितो की अमित शहा, आंबेडकर हे नाव फॅशन नाही तर आमचा श्वास आहे. आणि आंबेडकर नावाशिवाय ना हा भारत चालणार आहे, ना या भारतातले नागरिक चालणार आहात. त्यामुळं आपण यानंतर आंबेडकर नावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख कराल त्यावेळेस विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून तुम्ही उल्लेख कराल. आज जी जनता इथं मोठ्या प्रमाणात जमलेली आहे, त्या जनतेची अशी मागणी आहे की या अमित शहाचा, जो की यांचा इतिहास एक तडीपार गुंड म्हणून राहिलेला आहे, आज तो सत्तेच्या बळावर या देशाचा गृहमंत्री होऊन बसलेला आहे आणि गृहमंत्री या पदावर बसून संविधान निर्मात्याचा अपमान करत आहे. त्या संविधान निर्मात्यांचा अपमान करणाऱ्या गावगुंड अमित शहाचा आम्ही इथे राजीनामा मागतो. त्यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि संविधानाला मानणारे आहोत दाखवून द्यावं. इथे थांबतो. जय भीम. आंबेडकर. आज सोमवार रोजी आम्ही सगळे आंबेडकर प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झालेलो आहोत. तर याचं एकमेव कारण म्हणजे की या देशाचा गृहमंत्री जो की एकेकाळी तडीपार गुंड म्हणून नावाजलेला आहे, हा संविधान दालनामध्ये म्हणतो बाबासाहेबांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करतो जे की बाबासाहेब फक्त भारताचेच नाही तर या विश्वाचे रत्न आहेत. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंबेडकर असा उल्लेख करतो आणि म्हणतो की जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन झालेलं आहे. आणि इथल्या लोकांनी जर एवढ्या वेळा नाव घेतलं असतं देवाचं तर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असती. तर मी सांगू इच्छितो की इथल्या जो शोषित पीडित वर्ग होता त्यांचं बाबासाहेबांनी या जीवनामध्येच स्वर्ग आम्हाला मिळवून दिलेला आहे. इथल्या फक्त शोषित पीडितांनाच नव्हे तर दर सेकंदाला जन्म घेणाऱ्या अभ्रकापासून तर मरणाऱ्या म्हाताऱ्यापर्यंत या सगळ्यांचं कल्याण त्या बाबासाहेबांनी संविधानाच्या तरतुदी माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांचा अपमान इथला कुठलाच भीम अनुयायी सहन करू शकणार नाही. हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून आत्ताच काही दिवसांपूर्वी परभणीची घटना घडली आहे. परभणीमध्ये आमच्या अनेक युवकांवर केसेस लावले आहेत, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये पोलीसही सामील आहेत.
असं मी इथे निक्षून सांगू इच्छितो. आणि त्यानंतर लगेच संसदेमध्ये अमित शहा बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य करतो, तर म्हणजे तुम्ही लिटमस टेस्ट घेत आहात का, असा माझा प्रश्न आहे. तर इथला आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांबद्दल जर अवमानकारक वक्तव्य जर कोणी करत असेल, आम्ही गटातटात विखुरले आहोत असं म्हणतात, पण आंबेडकर या नावाखाली आम्ही सदैव एकत्र आलो आहोत आणि एकत्र येऊन आम्ही काय केलं आहे ते संबंध भारताने आजपर्यंत पाहिलं आहे. तर कुणीही या देशामध्येच बाबासाहेबांबद्दल वक्तव्याचे काही करू नये, नाहीतर त्याचे तीव्र प्रतिसाद उमटतील. जय भीम. यांना सत्तेचा माज आलेला आहे आणि म्हणून अधिवेशन चालू असताना, संसदेचं अधिवेशन चालू असताना अमित शहा या देशाचा तडीपार झालेला, एकेकाळी तडीपार झालेला गृहमंत्री, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं या देशाला अत्यंत सुंदर, सर्वांचं कल्याण करणारी, सर्वांचं हित करणारी, इतकी जगातली सगळ्यात चांगली राज्यघटना दिली, संविधान दिलं, अशा माणसाच्या, महामानवाच्या संदर्भात तो म्हणतो की ही एक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं, आंबेडकर नेहमी सगळ्यांनी करणं हे एक फॅशन आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. संविधानाच्या माध्यमातून अमित शहासारख्यालाच काय या देशातल्या जनावराच्या सहित संविधानानं जगण्याची काळजी केलेली आहे. ही फॅशन नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशातल्या प्रत्येक माणसाचं राशन आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता. हे किती विचित्रपण आहे. कोणत्या दिशेला, कोणत्या साईडला, कोणत्या भागामध्ये या देशाला घेऊन जात आहे ते भारतीय जनता पक्षाचे लोक. अहो, स्वर्ग कुठला आहे, नर्क कुठला आहे, कुठल्या देवाची जागृती तुम्हाला दिसते या ठिकाणी. अशा सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आपल्यावर लादू ही भारतीय जनता पक्षाची मोठी मंडळी आपल्या संपूर्ण बहुजनांना मानसिकदृष्ट्या अजूनही गुलाम करण्याचे प्रकार त्यांच्याकडून चालू आहेत. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये आज सर्व पुरोगामी पक्षाच्या लोकांची मागणी आहे की अमित शहानं राजीनामा दिला पाहिजे. आणि त्याच हेतूनं प्रेरित होऊन या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आंबेडकरवादी विचाराची सगळी मंडळी पुसदची या ठिकाणी आलेलो आहोत. आमची ही मागणी आहे की लवकरात लवकर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, जर तुम्ही खऱ्या अर्थानं संविधानाला, बाबासाहेबांना मानत असाल तर लवकरात लवकर अमित शहाचा तात्काळ तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे. आणि त्या राजीनामा घेऊन रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.